ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय सुरू आहे व भक्ती विषयावर ते स्वतंत्र निरूपण 38 तास झालं सुरू आहे. आता त्याच्या पुढचा भाग आपण पाहूया. आपण मागच्या वेळेस असं पाहिलं की प्रसिद्ध संत धर्मदास असं म्हणतात की जग भक्तांच्या विरुद्ध होते. भक्ती झोकून देऊन करणं कोणाला आवडत नाही, ह्याविषयी मी बरंच बोललो मागच्या वेळेस. मधून मधून बोलत राहूत. प्रेमाच्या विरुद्ध जग आहे. फक्त माझ्याशी प्रेम करावं, इतरांशी कोणावर करू नये, ही भूमिका त्याच्यामध्ये जास्त असते. घरचा एक माणूस आपल्याला सोडून दुसऱ्यावर ते प्रेम करू लागला तर त्याच्या विरुद्ध सगळं घर होतं. त्याप्रमाणे समाजही विरुद्ध होतो, नातेवाईकही विरुद्ध होतात. एका नातेवाईकाला जास्त विचारू द्या, दुसऱ्याला तुम्ही कमी विचारा, कमी प्रेम करा, निश्चित जग विरुद्ध होतं. दुसरा प्रकार असा आहे, ते जगातलं झालं की व्यक्तीपेक्षा जास्त तुम्ही परमेश्वरावरही प्रेम करू लागलात की जग विरुद्ध बनतं. व्यक्तीपेक्षा जास्त. मग तुझं संसारात लक्ष नाही, तुमचं संसारात लक्ष नाही, तुमचं याच्यावर लक्ष नाही, असं सुरू होतं. परमेश्वरावर जास्त प्रेम करतायत. व्यवहार थोडासा आपण न सांभाळता प्रेम करू लागलो, थोडं झोकून दिलो, व्यवहाराला बाजूला सारलं, तर ही सगळी मंडळी, स्वार्थी मंडळी विरुद्ध होते. यांना बेगडी प्रेम पटतं की जग विरुद्ध बनतं. आई, वडील, सासू, नणंद, पती, पत्नी, नातेवाईक, मित्रपरिवार विरोध सुरू करतात. विनोद आणि विरोध दोन्ही सुरू करतात. ज्यांचा स्वार्थ फलित झाला नाही, पूर्ण झाला नाही, तेही विरुद्ध होतात आणि बाकीचे विनोद करतात, हे विरोध करतात. कारण सर्व घर विरुद्ध जाते, सर्व घर विरोध करते. त्यांना फक्त औपचारिक धर्म आवडतो. घरच्या लोकांना, नातेवाईकांना, समाजाला औपचारिकता आवडते, औपचारिक धर्म आवडतो. तो धर्म तेवढाच आवडतो, फक्त एकदा मंदिरात जा सकाळी उठून, एक जमलं तर आरतीच्या वेळेस जा, प्रार्थना करा. थोडं घरी आलं तर घरी देव असेल तर श्लोक, भागवत कथा, कीर्तन एवढंच करा, ऐका. एखादा महाराज असला त्याच्या पाया पडा, कारण यांच्यापासून भीती नाही. हे काय करणार, यांच्यापासून भीती नाही, तेवढं करू देतात, तेवढं करा. हा धर्म म्हणजे औपचारिकता. आणि हे सगळे नकली धर्म आहेत, याच्यापासून परमेश्वर मिळत नाही. स्वर्ग मिळेल, परमेश्वर नाही. हे नकली धर्म आहेत. ही सामाजिक औपचारिकता दाखवण्याची पद्धत झाली सध्या. भागवत कथा लावली आम्ही, दानधर्म केला, एखाद्या महाराजांचं कीर्तन ठेवलं, प्रवचन ठेवलं, ते अटेंड केलं आम्ही जाऊन, भंडाराला पैसे दिले, मंदिराला पैसे दिले, मंदिरात जाणं केलं, तीर्थयात्रा केल्या. औपचारिक धर्म, थोडं दानधर्म केला, दाखवण्याचा झाला की आम्ही बघतोय, ते जगाला कळावं. साधूंच्या पाया पडणे, दान धर्म करणे, भंडारा ठीक आहे, पण परमप्रेम परमात्म्यावर करू लागलात की ईर्ष्या निर्माण होते. हा आमच्यापेक्षा पुढे जातो, परमेश्वरावर हे करतो आणि आमचा स्वार्थही करत नाही. याचं धंद्यात लक्ष नाही, याचं व्यापारात लक्ष नाही. संपलं, विरुद्ध होता जग.
आणि म्हणून संन्यासाचा विरोधी जग झालं. तुमच्या घरात एखादा संन्यासी होऊ लागला, तुम्हाला आवडत नाही. संसार सोडायला लागला तर आवडत नाही. जगविरुद्ध बनलं. हा परमेश्वराकडे जातो म्हणतो, तो जातगीत काही नाही. संन्यासी झाला म्हणजे परमेश्वर त्याला प्राप्त होतोय, खोट आहे. कारण प्रेमामुळे हा संन्यासी नाही आहे. प्रेमामुळे असता तर जगात असा भनभन करत फिरलाच नसता. कुठल्याही महाराजांनी, कुठलाही संन्यासी कुठलीही साधना न करता अर्धा तास पाऊण तास काहीतरी मंत्रजप केला की ती साधना सांगतात का? आणि कोणीही सिद्ध पुरुष त्यांच्या पाठीमागे नसतो, कुठलेही सिद्ध अनुभव नसतात. परमेश्वर प्राप्ती नाही, फक्त लोकेशणा, कीर्ती, आम्हाला मान मिळावा साधू म्हणून, बस एवढीच त्याच्यातली भावना असते. म्हणून संन्यासाच्या विरुद्ध जग झाले. खरा संन्यासी परमेश्वराकडे जात असेल त्याच्या विरुद्ध जग होतं. नाही आवडत लोकांना. प्रेम शिकावं लागेल, हे लक्षात घ्या. प्रेम करणं शिकावं लागेल, त्याचे धडे गिरवावे लागतील. निर्माण कसं होतं शिकावं लागेल. आणि आपण तो प्रयत्न करतोय. कोणी विचारत नाहीत म्हणून आपण सांगत नाही, पण प्रेम शिकावं लागेल. प्रत्येकाला वाटतं की आमच्याजवळ प्रेम आहे, खोटं आहे. आणि प्रेम आम्हाला माहीत आहे, तेही खोटं आहे. काही माहिती नाही. त्यासाठी प्रेम द्यावे लागेल, तरच ते वाढेल. प्रेम देऊन वाढत असतं, घेऊन नाही. घेऊन नाही. एखाद्या डॉक्टरनी, साधं मी प्रेम सांगतो व्यवहारात, प्रेमपूर्ण डॉक्टर ने पाणी दिले तर गुण येतो. किमती औषधं दिली तरी उपयोग पडत नाही, लक्षात घ्या. एखादा कठोर डॉक्टर आहे, बोलत देखील नाही, हसत नाही, त्याने किती औषधं देऊ द्या, गुण फार कठीण येणं. अरे नजरेत प्रेम. काही काही डॉक्टर फार गोड असतात. पण मुंबई पुण्याला आजकाल गोडवा थोडासा कृत्रिम का असेना पण आलाय, त्यांना माहिती आहे. आपल्या इकडे नाही आहे तसं. तर प्रेमपूर्ण जर नजर असेल, निस्ता स्पर्श प्रेमाने जर केला, वा 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 काय दुखतं, अरे बिलकुल एक शब्द गोड टाकले, बिलकुल तुम्ही दुरुस्त होणार, भगवंत आहे, फिकीर करू नका, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, पहा. निस्ते प्रेमपूर्ण शब्द त्याला अर्धभर वाटायला लागतं. किमती औषधे देखील उपयोगी पडत नाहीत. पण पाणी जर त्यानं प्रेमानं दिलं तर ते औषध बनतं, लक्षात घ्या. पाणी. प्रेम असेल तर देण्याची क्षमता असते. प्रेम जर खरंच तुमच्याजवळ असेल तर देऊच वाटतं, कोणाला काहीही देऊ वाटतं. उदार असतो तो माणूस. आणि दान शब्द तिथून आला. दान देणारा हा प्रेमी असतो, समर्पण करणारा प्रेमी असतो, हा उदार असतो. कारण देण्याची क्षमता असते. कोणाकडे प्रेमपूर्ण नजरेने पहा, त्याच्या जीवनात आनंद फुलवा. आज सगळी माणसं चेहरे भकास झालेत, उदास झालेत. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारे, स्थानक सगळे उदास आहेत. पहा तुम्ही, त्याच्यामध्ये राहणारी पुजारी सगळे उदास आहेत. एकट्यांना पहा यांचे चेहरे कसे असतात. तुम्ही गेले की आनंद येतो, कारण आता पैसा देताल तुम्ही काहीतरी, बाकी काय नाही, उदास. आणि प्रत्येक माणूस संसारातला पहा उदास आहे, आनंद नाही आहे त्याच्या जीवनात, टेन्शनमध्ये आहे, हसतच नाही. आणि हसला तर उगीच काहीतरी विनोदावर हसतो, मुळात असं कृत्रिम हास्य आहे. म्हणून माणसांची आता आवश्यकता आहे प्रेमपूर्ण माणसं निर्माण होणं, की ज्यांच्या नजरेतनं प्रेमपूर्ण नजरेने जरी पाहिलं
तर लोकांच्या जीवनात आनंद फुलवाल, नंदनवन फुलवाल. उदास झालेत लोक. कोणाचा हात हातात घेतला तर एखादा दिवा विझत असला तर पेटेल. लक्षात घ्या, प्रेमाने बरं का. कोणाचा हात हातात घ्या प्रेमाने, नमस्ते सेकंड असं नाही, प्रेमाने त्याला हात लावा. त्याचा दिवा विझत असेल, जीवनाची ज्योत नर्वस झाला असेल, निराशा असेल, जीवनामध्ये टेन्शन असेल, तर त्याला वाटेल की आपला दिवा आता जगण्याची एक आशा निर्माण झाली. असं त्याला वाटेल की तेथून कोणाचा हात हातात घेतला तर विझत असलेला दिवा जळतो. विझायलाय, दिवा जळतो, त्याला ज्योती मिळते, तेल मिळतं, प्रेमाचं तेल मिळतं आणि ज्योत मोठी होऊ लागते, जगण्याची आशा होते. लक्षात घ्या, प्रेम काय करतो. आज भकास आहे, कोणाला जर आलिंगन दिलं, मिठी मारली, त्याचं आयुष्य वाढतं. लक्षात घ्या, त्याचं आयुष्य वाढतं मिठी मारली तर. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे. गुरुनी जर आलिंगन दिलं तर मोक्ष सायुज्यता, परमेश्वर एकदम जवळ येतो, असं तुकाराम महाराज म्हणतात. पण साध्या माणसाला जरी प्रेमाने मिठी मारली तरी त्याला इतका आनंद होतो की आयुष्य वाढतं, आयुष्याचे क्षण वाढतात. त्याला ते आठवण सारखी येते की अरे आपल्याला मिठी मारली, किती आनंदानं मारली. पण आनंदानं मारायची नाही, टेक्निकल नाही, दसऱ्याला भेटतोच ना, तसं नाही. मुलगा दुधाने मोठा होत नाही, वैज्ञानिक म्हणतात. नुसतं मातेचं दूध तो पितोय, त्याच्यावर आता खूप शोध लागले. दुधावर मुलगा जगत नाही. स्तनामधून जे दूध निघतं, पण एक ऊर्जा देखील बाळाला मिळत असते स्पर्शातनं. हृदयाची ऊर्जा मातेच्या, ते प्रेम आहे. दुधामधून प्रेम वाहतं, ऊर्जेमधून प्रेम वाहतं, त्याच्यामुळे मुलाची डेव्हलपमेंट होते, असं सायंटिस्ट म्हणतात. माता नसू द्या, त्या मुलाची वाढ होत नाही बरोबर. दूध द्या त्याला, दाईचं द्या, पण प्रेम नाही. त्याला ओळखू येतं बाळाला. बाळाचा मेंदू, त्याचे न्यूरॉन्स प्रेमाने वाढतात. दुधाने जगतो तो, फक्त प्रेमाने वाढतात. वैज्ञानिक असं म्हणतात, स्तन ऊर्जा प्रेम प्रवाहाचे काम करतं. प्रेम प्रवाह, त्याच्यातनं प्रेमाचा प्रवाह वाहतो आणि बाळ मोठा होतं. स्तनातून प्रेमधारा वाहते. हृदयाची ऊर्जा फार महत्वाची. प्रेम हृदयातनं प्रगटतं. म्हणून आई स्तन देताना बाळ आनंदी होते. आईला इतका आनंद होतो स्तनपान देताना, असं म्हणतात की स्तनपान देताना एवढी आनंदी होते ती बाळाला की तिचा आनंद म्हणजे प्रेम ऊर्जा वाहत असते बाळामध्ये आणि त्याच्याने तो परिपुष्ट होतं. असं म्हटलंय, एका जंगलामध्ये एक मुलगा टाकून दिला बिनाईचा. वाघ सिंहाबरोबर राहिला. प्रेम नाही मिळालं, व्यक्तींचं नाही, माणसांचं नाही, आईचं नाही, वडिलांचं नाही. तो जनावरासारखा झाला. त्याच्यात प्रेम भावनाच निर्माण झाली नाही.
प्रेम भावना जागवावी लागते, द्यावी लागते, तेव्हा डेव्हलप होतो माणूस. ज्या माणसांना प्रेम लहानपणी नाही मिळालं ती मुसोलिनी झाली, हिटलर झाले, नेपोलियन बोनापार्ट झाले, क्रूर झाले, मुसोलिनी, ही सगळी माणसं भयानक झाली. पण लहानपणी प्रेमधारा आईच्या स्तनातून वाहतात, हृदयातून वाहतात. अदृश्य प्रेम हे जीवन असतं, लक्षात घ्या. अदृश्य प्रेम ती माध्यमातून वाहते, प्रेमधारा दिसत नाही पण ते अदृश्य आहे, पण खरंच जीवन हे प्रेम आहे, लक्षात घ्या. वस्तू नाही म्हणून दूध नाही, भाकरी नाही, काही नाही, प्रेम वाहतं, प्रेमधारा वाहते. म्हणून प्रेम हे अदृश्य जीवन आहे. प्रेम करणारे नसतील तर आत्मघात करावासा वाटेल, आत्महत्या करावीशी वाटेल. आजच्या पेपरची बातमी आहे, जगात 4 मिनिटाला एक आत्महत्या होते. आता मी बोलायलो याला 5-10 मिनिटं झाली असतील, 2-3 आत्महत्या घडल्या असतील. 4 मिनिटाला एक आत्महत्या होते. आणि आत्महत्याची कारणं काय, जीव देण्याची कारणं काय, जीव जगणं नकोसं वाटायला. आणि का नकोसं वाटतं, भाकरी द्या नकोसं वाटतं. म्हणजे वस्तू आहे, विषय आहे, घर आहे, पैसा आहे, सगळं आहे, पण तरी आत्महत्या करावीशी वाटते. कारण प्रेम देणारी माणसं कुठेही नाही, व्हॅक्यूम आहे. कारण ज्याच्याकडनं आपण अपेक्षा करतो त्यांच्याकडे नाही, आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडनं अपेक्षा करतो, आणि हा त्याचा उदास झालेला आहे सगळ्या दृष्टीतनं. याला हवंय प्रेम. कारण भगवंताचे 4 स्फुल्लिंग प्रेमावर जगतात, प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार. ह्या भगवंताच्या 4 धारा आहेत, पण प्रेम यांच्यामध्ये घुसवलं तर ह्या उलट भगवंताकडे जातात, नाही तर तुम्हाला नरकाकडे घेऊन जातात. जीव नकोसा का वाटतो, आत्महत्या करावीशी का वाटते, कारण प्रेम देणारी माणसं नाही, प्रेम नाही आहे. तर प्रेम करणारे नसतील तर आत्मघात करावासा वाटेल. हे पण 2 गोष्टी वेगळ्या. आत्मघात वेगळा आणि बलिदान वेगळं. बलिदान जरी जीव देण्याचा प्रश्न असेल तरी बलिदान राष्ट्रासाठी बलिदान दिलं. अरे शिवाजीच्या प्रेमात तानाजी मालुसरेने बलिदान दिलं. कोणी कोणी दिलं? स्वतःच्या परिवाराला, नातेवाईकांना, स्वतःच्या जीवाला देखील ओवाळून टाकलं. राष्ट्र, राज्य, धर्म आणि महाराज यांचं प्रेम.